नमस्कार मैत्रिणींनो. तर माझ्या घरातल्या वेगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत असते. आता आपण शहरात राहणाऱ्या लोकांना अशा बेसिक गोष्टी माहिती नसतात की वजन. आता बघा ही कुंडी आहे, ठीक आहे. तर माझ्या वडिलांनी ही आणलेली आहे माझ्यासाठी. तर आता ही उचलली कशी, ते खूप म्हातारे आहेत पण तरी पण 2 लोकांना सहज उचलता येईल त्याची ही आयडिया आहे. तर एखादा शेतकरी असेल त्यालाच हे कळू शकतं. सामान्य तुम्ही म्हणाल की अरे कोणी एखाद्या सामान्य, खरंच आपल्याला शहरातल्या लोकांना तर अजिबातच समजत नाही. छोटे छोटे बेसिक काही नॉलेज आपल्याला नसतं. तर आता बघा, ही मोठी अतिशय जड आहे ही कुंडी, 10 किलो असेल याचं वजन. आता काय केलं, या कुंडीच्या तोंडाशी, ठीक आहे, अशी डबल दोरी बांधलेली आहे. आणि ही बांधण्याची टेक्निक आहे, त्याचा व्हिडिओ तर मी नाही म्हणजे केला आहे, पण अशा टेक्निकनी दोरी बांधलेली आहे. आणि एकच अखंड दोरी आहे आणि त्याला 2 साईडनी असे बघा 2, हे 2 असे उचलायला, 2 व्यक्तींनी उचलायला असं तोंड ठेवलं आहे, त्याला 2 दोऱ्या ठेवल्या आहेत. तर या 2 दोऱ्या एका साईडनी मी उचलली, एका साईडनी माझ्या वडिलांनी उचलली, असं करून आम्ही ही कुंडी आणलेली आहे घरामध्ये. तर अतिशय सहज आहे, कमरेला ताण पडत नाही, गुडघ्यांना ताण पडत नाही. तर अशा ह्या शेतकरी टिप्स आहेत, स्पेशली म्हणजे हे शेतकरी लोकच तुम्हाला सांगू शकतात. अतिशय सोपं टेक्निक आहे. बुद्धी म्हणजे आपण सायन्स एक्सपेरिमेंट शिकतो पण आपल्याला प्रॅक्टिकली हे शिकवल्या जात नाही. तर बघा तुम्ही कसं उचललं जातं हे. मी तुम्हाला थोडंसं मोबाईल असा चेंज करून दाखवते, 1-2 मिनिट. बघा आता हे असं उचललं जातं, एका साईडने एक व्यक्ती, दुसऱ्या साईडने एक व्यक्ती. पण हे बांधलेलं कसं आहे तुम्ही बघा. ही डबल दोरी आहे, इथून ना डबल दोरी आहे आणि अखंड डबल दोरी, याला 2 एकाच दोरीने हे एवढं सगळं केलेलं आहे. तर तुम्ही असं बांधू शकता आणि असं सहज उचलू शकता. तर या शेतकरी टीप आहे स्पेशली. बघा आता ही दोरी अशी दिसेल तुम्हाला, दिसली का ही दोरी. आणि अजून एक याच्यामध्ये टीप आहे की ही कलम तुम्ही बघू शकता, त्याला मातीचे गोळे लावलेले आहेत. आता शेतकरी असाल तर तुम्हाला कळेल, हे कलम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करताना असे मातीचे गोळे त्याला लावतात, जेणेकरून त्याचा कोंब जो असतो तो खराब होऊ नये आणि ती कलम मरू नये. तर व्हिडिओ आवडला असेल शेअर नक्की करा.